आणि आता 5 मिनिटात 25 घडामोडी झटपट सुरुवात करूयात। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली आहे। नाईक यांना 2014लाच पक्ष सोडायचा होता, त्यांनी पक्षाची अक्षरशः वाट लावली आहे। दरम्यान केडीएमसी, भिवंडी, मीरा भाईंदर या भागात राष्ट्रवादीची चांगली ताकद असताना देखील त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढली नाही असे ते म्हणाले। दरम्यान कुठलाही पक्ष घरात बसून चालत नाही अशी जोरदार टीकाही आव्हाड यांनी नाईकांवर केली आहे। वैभव पिचड, कालिदास कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिलाय। उद्या हे दोन्ही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पिचड आणि कोळंबकरांनी आपला राजीनामा देऊ केला। साताऱ्याचे एनसीपी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही आमदारकीचा राजीनामा दिलाय। आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला। पश्चिम महाराष्ट्रात यामुळे एनसीपीला मोठा धक्का बसला। कल्याण बदलापूर परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। या पुराचा फटका अनेकांना बसला असून कल्याणच्या मोहने कोळीवाड्यात याच पूर परिस्थितीतून एका 6 महिन्याच्या चिमुरड्याचे प्राण वाचवून त्याला त्याच्या कुटुंबियांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आलाय। तिथल्या स्थानिक तरुणांनी या बाळाला जसं वाचवलंय याचा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सांगली जिल्ह्यात तासगाव इस्लामपूरला जाणारी बस पलटली आहे। वाळवा ते नागोठणे रस्त्यादरम्यान ही बस उलटली आहे। बसमधील 2 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यानं ही बस उलटली आहे। नंदुरबारमध्ये डंपरला चुकवताना सकाळी शहादा नंदुरबार एसटी बसचा अपघात झालाय। चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस रस्त्यावरून खाली उतरल्याने यावेळी मोठा अनर्थ टळला। सुदैवाने यात कोणी जखमी झालेलं नाहीये। या रस्त्याच्या दुरुस्तीचं कामही सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांच्या संख्याही वाढल्या। 4 धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आलाय। रामकुंड परिसरातील दुकानं पाण्याखाली गेली आहेत। गोदावरी नदी पात्रातून पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे। रामकुंड परिसरातील रस्त्यांवर देखील पाणी आलंय। पाऊस सुरूच राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पालघरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाचा फटका साखरा इथल्या देहरजी नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। मुंबई पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची सुरुवात दुपारपासून झालेली आहे आणि त्यामुळे देखील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबई पूर्व उपनगरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। 20 मिनिटांपासून पाऊस कोसळतोच आहे आणि हा पावसाचा जोर वाढताना दिसतोय। घाटकोपर, टिळकनगर, चेंबूर, कुर्ला, मानखुर्द या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून साठेनगर इथं 2 घरं कोसळली आहेत। शहरातील टेकडीवरील साठेनगर येथील रहिवासी सुदाम आहिरे आणि राजेश पुजारी यांची 2 घरं कोसळली। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। दौंडमध्ये अर्धवट केलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे शहराची ओळख चिखल आणि खड्ड्यांचं दौंड अशी तयार झाली आहे। दौंड शहरातील मुख्य रस्त्यांवर जागोजागी खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। अर्जुना नदीच्या पुराचं पाणी काल रात्रीपासून राजापूर बाजारपेठेत घुसलं आणि यामुळे राजापूर आणि परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालं। हातूर धरणातून तापी नदीत होत असलेल्या विसर्गाने सध्या तापी नदीला पूर आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा या दोन्ही बॅरेजचे 21 दरवाजे पूर्णतः उघडे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे सध्या तापी नदी दुथडी भरून वाहताना दिसते। नंदुरबार जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला। हिंगोली जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतोय आणि आज सकाळपासून पावसाने वेग धरलाय। संततधार पडणाऱ्या पावसामुळे मागील 24 तासात एकूण 11.38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 56.89 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पुण्यातील बाबा भिडे ब्रिज पाण्याखाली गेलाय। मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याने ब्रिज पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नारंगी नदीला पूर येण्याची शक्यता आहे। खेडमधील अनेक अंतर्गत मार्गांवर पाणी साचलंय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। खेड शहरात अनेक सखल भागात रस्त्यांवर पाणी आलंय। चिपळूणमध्ये वशिष्ठी शिवनदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे। जुना पूल, बाजार पूल आणि नाईक कंपनी समोरील परिसर पाण्याखाली गेलाय। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पालघर कवडास उन्नती बंधारा हा 100% भरला असून साधारणपणे यातून 14,000 क्युसेक्स
पाण्याचा विसर्ग सध्याला सुरू आहे आणि पाऊस वाढला असल्याने सूर्या नदी दुथडी भरून वाहताना दिसते। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसंच या कालावधीत काळजी घेण्याचं आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। वाशीमध्ये आज सकाळपासून अधूनमधून हलका पाऊस कोसळत असून मागील 24 तासात फक्त 12.43% एवढा पाऊस झालेला आहे। सर्वाधिक पाऊस हा मंगरुळपीर या तालुक्यात 18.71 मिलीमीटर तर रिसोड तालुक्यात केवळ 8 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे। धरण क्षेत्रात अजूनही दमदार पावसाची गरज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरूच आहे। जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तर मुसळधार पावसामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। मांडुकली गावाजवळ 1.5 फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून कोकणातून येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 24 तासात चंद्रपुरात सरासरी 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हातूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 472 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे आणि यामुळे सोमवारी दुपारी 3 वाजता धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग करण्यात आला। नदीपात्रात पाणी सोडल्याने तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मध्य प्रदेशातील बैतूल इथून उगम पावणारी तापी आणि विदर्भातून येणाऱ्या पूर्णा नदीला पूर आल्याने या दोन्ही नद्यांच्या काठांवरील गावांनाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। छत्तीसगडमधील जगदलपूरला मुसळधार पावसानं झोडपलं आहे। मुसळधार पावसामुळे चित्रकूटला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे। विजापूर, दंतेवाडा, तोकापाल जिल्ह्यातील अनेक गावं जलमय झालेली आहेत। पावसाचा जोर असंच राहिल्यास परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते असा अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे। देशात कॉफीसाठीच्या आउटलेट्सचं नाव सगळ्यात आधी ओठी येतं ते म्हणजे CCD कॅफे कॉफी डे चे संस्थापक VG सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाले। ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री MS कृष्णा यांचे जावई सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जाते। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की